तर आता माझी ही लॅब मी परत सुरू केलेली आहे. तर आपण आता डायरेक्टली पार्ट 3 पासून सुरू करूया, कनेक्शन पासून, कारण की अगोदरचं तुम्ही सगळं एक्सप्लोअर केलेलं आहे. नसेल केलं तर परत एकदा करा. तर आता आपण सीवर्डला आलो, त्याच्यानंतर ब्रांच ऑफिसला आलो, ब्रांच ऑफिस नंतर मी रॅकला आले. ठीक आहे. तर आता आपण प्रत्येक जी इन्स्ट्रक्शन आहे ती व्यवस्थित अगोदर वाचून घ्यायची. तर पहिल्यांदा काय त्यांनी सांगितलं की तुम्हाला कॉपर स्ट्रेट केबल घ्यायची आहे, PC1च्या फास्ट इथरनेटला ती कनेक्ट करायची आहे आणि त्याचा दुसरा जो एंड आहे किंवा दुसरी जी त्याची वायरची एंड असणार आहे ती तुम्हाला ALS2च्या एखाद्या एम्प्टी स्लॉटमध्ये कनेक्ट करायचे. ठीक आहे. परत एकदा बघूया. आपल्याला PC1 आणि ALS2 मध्ये आपल्याला कनेक्शन करायचं आहे. PC1चा फास्ट इथरनेट आणि ALS2चा कुठलाही पोर्ट तुम्हाला सांगितलेला आहे. ठीक आहे. तर आता मी कॉपर स्ट्रेट थ्रू केबल घेतली, त्यानंतर माझं फास्ट इथरनेटला कनेक्ट केलं. ते बघा ग्रीन झालं म्हणजे कनेक्ट झालेलं आहे. आणि आता ALS2च्या कुठल्याही, आता हे पहिल्यांदा बघायला पाहिजे मला, ALS2च आहे ना. इन्स्पेक्ट फ्रंटला गेलात तुम्ही. ओके. तर हे तुमचं ALS2 आहे. आता एकदा लक्षात घ्या, परत इन्स्पेक्ट फ्रंट म्हणजे तुम्हाला सुरुवातीचं दिसतंय, तर इथून काउंट करायला सुरू करायचं कधीही. आता तुम्हाला ह्या लॅबमध्ये नंबर दिला नाहीये, पण काही ठिकाणी तुम्हाला नंबर देतात. तर हे 0 आहे, त्याच्यानंतर खाली 2 आहे, 3, 4, 5, 6. तर तुम्हाला एका राउटरमध्ये 24 पोर्ट्स असतात फास्ट इथरनेटचे, हे कधी लक्षात घ्या. त्यानंतर गिगाबिट इथरनेटचे 2 पोर्ट्स असतात, 01 आणि 02. ह्या राउटरसाठी ह्या राउटरचा नंबर आहे 2960. ठीक आहे. हे झालं तुमचं फ्रंट. आता समजा मला राउटरचं बॅक बघायचं आहे की ह्या राउटरचं बॅक काय आहे, तर जायचं आणि परत इन्स्पेक्ट रिअर करायचं. तर आता इथे बघा तुम्हाला तुमचं कन्सोल केबल आहे, त्यानंतर तुमचे हे दुसरे पॉवर केबल आहे, एवढंच आहे. अजून तुम्हाला झूम करायचं असेल तर तुम्ही प्लस वरती करा. आता इथे बघा कुठलाही पॉवर स्विच नाहीये, राउटरला पॉवर स्विच नसतो. तर ALS2च्या मी एका ह्याला कनेक्ट केलं. ठीक आहे. पहिलं झालेलं आहे. बघा इथे माझं कम्प्लिशन 16% झालं आणि मी जर का रिझल्ट चेक केला असेसमेंट आयटम मध्ये तर माझं हे करेक्ट आहे. ठीक आहे. म्हणजेच बघा फास्ट इथरनेट ALS2चं माझं कनेक्शन करेक्ट आहे म्हणून त्याने टिक केलेलं आहे. अजून माझी बाकीची लॅब व्हायची बाकी आहे. ठीक आहे. तर आता मी तुम्हाला एक एक स्टेपनी सांगत जाते की कसं क्रॉस चेक पण करायचं. ओके. आता आपण थर्डला आलो. आपलं पहिलं तर झालेलं आहे कनेक्ट करून. त्यानंतर आपल्याला कन्सोल केबल घ्यायची आहे. ती कन्सोल केबल घेऊन क्लिक द RS232 पोर्ट PC1 आणि हा PC1चा तुम्हाला एज राउटर जो आहे त्याच्यावरती कनेक्ट करायचा आहे. तर आता माझा एज राउटर कुठला आहे, हा आहे. ओके. हा आहे तुमचा एज राउटर. ओके. तर त्यांनी काय सांगितलं की एज राउटरचा कन्सोल पोर्टला हे कनेक्ट करायचं आहे. ठीक आहे. तर आता मी काय केली, ही माझी कन्सोल केबल आहे, कन्सोल केबलला क्लिक केलं, PCच्या RS232 ला क्लिक केलं आणि माझा हा जो एज राउटर होता, एज राउटर, त्याला जाऊन मी इन्स्पेक्ट फ्रंटला गेले. तर इन्स्पेक्ट फ्रंटला ही कन्सोल केबल आहे, त्याला कनेक्ट केलं. ठीक आहे. ह्या दोन्ही वायर्स माझ्या कनेक्ट केलेल्या आहेत. आता मला ही माझं थर्ड पार्ट कंप्लीट झाला. हे बघा कंप्लीशन माझं 33% झालेलं आहे. ठीक आहे. म्हणजे माझं लॅब बरोबर कंप्लीट होतीये. आता आपल्याला त्यांनी काय सांगितलंय की तुमचा जो बॅकअप राउटर आहे तो इन्स्टॉल करायचा आहे. तर आता बॅकअप राउटर कुठे आहे, तुमच्या शेल्फमध्ये. तर तो पहिल्यांदा बॅकअप राउटर आहे तो रॅकमध्ये घेऊन यायचा आहे. ठीक आहे. राउटर तुम्ही रॅकमध्ये घेतलेला आहे. त्यानंतर म्हणजे शेल्फमध्ये तुम्ही बॅकअप राउटर घेतला.
त्याच्यानंतर आपल्याला काय सांगितलंय, बॅकअप राउटरला क्लिक करा, इन्स्पेक्ट रियर करा आणि पॉवर बटन करा. तर मी इथे गेले, त्याचं इन्स्पेक्ट रियर केलं आणि इथे बघा पॉवर बटन आहे. सॉरी, राउटरला पॉवर बटन असतं, स्विचला नसतं. ठीक आहे, मी मगाशी थोडंसं रॉंग झालं असेल तर परत एकदा सांगते. हा जो आपला आहे, मी झूम केलं, इथे बघा ग्रीन लाईट दिसली, मी ह्याला क्लिक केल्यावरती लाईट गेली. तर ग्रीन लाईट म्हणजे पॉवर आहे. तर तो तुमचा राउटर आहे, त्याला पॉवर बटन आहे. आणि तुमचा जो स्विच असतो हा बॅकअप स्विच आहे. तर हा स्विच मी इथे बघितला. ठीक आहे, आता हा तुम्हाला दाखवण्यासाठी मी स्विच घेतेय. तो आपल्याला ह्या लॅबमध्ये नको आहे, पण तुम्हाला एक्सप्लेनेशनसाठी मी घेतला. आणि आता ह्याचं मी इन्स्पेक्ट रियर केलं. तर हे बघा, इथे कुठेही ना पॉवर बटन नाहीये, कुठेच पॉवर बटन नाहीये. ओके, आणि फ्रंटला पण पॉवर बटन नाहीये. तर लक्षात ठेवा की स्विचला पॉवर बटन नसतं, राउटरला पॉवर बटन असतं. ओके, आता परत हे माझं चुकलेलं म्हणून मी हा स्विच इथे नेऊन ठेवते. ठीक आहे, म्हणजे आपल्याला स्विच लागणार नव्हता ह्या लॅबमध्ये, मी तुम्हाला दाखवण्यासाठी आणलेला. आता मी परत नेऊन ठेवला. आता त्यांनी काय सांगितलं, आपला जो बॅकअप राउटर आहे त्याला USB केबलनी लॅपटॉप 1 ला कनेक्ट करायचं. तर आपली USB केबल आहे ही. ठीक आहे, त्याच्यानंतर हा लॅपटॉप आहे, लॅपटॉपचा आपल्याला USB कनेक्ट करायचा आहे पोर्ट. ठीक आहे, तर USB इथे आहे. ठीक आहे, तो बंद केला, USB घेतला मी, USB 1 ला मी कनेक्ट करते. आता ह्यांनी स्पेसिफाय केलं नाहीये USB 1 ला करायचंय का 2 ला करायचंय, त्यामुळे सगळं ओके बरोबर आहे, इथे काही प्रॉब्लेम येणार नाहीये. आता इथे बघा माझी 66% लॅब कंप्लीट झालेली आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय की ही जी USB केबल होती ती USB केबल आपल्याला बॅकअप राउटर, आता आपला बॅकअप राउटर कुठला आहे, हा आहे. बॅकअप राउटरला जायचं आणि बॅकअप राउटरच्या इन्स्पेक्ट फ्रंटला तुम्ही गेला. तर आता इथे तुम्हाला USB आहे का कुठे, हे गिगाबिट इथरनेट आहे. ओके, तर त्यांनी काय सांगितलंय, इन्स्पेक्ट रियर. तर रियरला आपण गेलो, रियरला तुम्हाला USB पोर्ट आहे. जर का तुमचं थोडं हँग म्हणजे सिस्को सॉफ्टवेअर थोडं मोठं आहे, त्याच्यामुळे काय होतं बऱ्याच वेळेला ना ते थोडंसं लेटमध्ये कनेक्ट होतात वायर्स, त्यामुळे पेशंटली काम करा. ओके, ते कनेक्ट होणार आहे, फक्त तुम्हाला थोडंसं ट्राय करावं लागेल. ठीक आहे, मी परत केबल घेतेय. बॅकअप राउटर तुमचा कुठला आहे, इन्स्पेक्ट रियर. तर ही माझी USB केबल आहे. आता मी परत इथे बॅकअप राउटरला गेले, बॅकअप राउटरला इन्स्पेक्ट रियर केलं, झूम करा, कारण की बऱ्याच वेळेला काय होतं आपल्याला कळत नाही. तर ह्या कन्सोल केबलच्या इथे बघा, इथे पण एक USB कन्सोल आहे, इथे पण आहे. तर इथे जाऊन तुम्हाला ती बघा पिंक दिसते, तर इथे कनेक्ट करा. ठीक आहे, त्यानंतर हे बंद करून द्या आणि तुम्हाला लॅपटॉपच्या USB ला हे कनेक्ट करायचं. ठीक आहे, आता बघा तुमची किती पर्सेंटेज लॅब कंप्लीट झाली, 83%. ठीक आहे, आता तुम्हाला होस्ट नेम कन्फिगर करायचं आहे. लॅपटॉप वरती क्लिक करायला सांगितलंय आणि त्याच्यावरती डेस्कटॉप. तर हे लॅपटॉप आहे तुमचं, लॅपटॉप वरती मी क्लिक केलं, लॅपटॉप वरून मी डेस्कटॉपला आले. डेस्कटॉप वरून तुम्हाला टर्मिनलला कनेक्ट करायचंय. टर्मिनलला लक्षात ठेवा बिट्स पर सेकंड आहे 9600, डेटा बिट्स A8, पॅरिटी नन, स्टॉप बिट्स 1 आणि फ्लो कंट्रोल नन. ओकेला क्लिक करायचं. आता जेव्हा मी ओकेला हे क्लिक करते, मी आता हे थोडंसं मोठं करते, मला
पुढच्या सगळ्या कमांड्स माहिती आहेत, त्यामुळे पण तुम्ही ती PDF ओपन करून ठेवा आणि कमांड्स बघा किंवा इन्स्ट्रक्शन्स बघा. तर आता तुम्ही जर का ह्याच्या खाली गेला तर काय काय आलं, तुमचा जेव्हा राउटर सुरू होतो तर हे सगळं सिस्कोची पहिली इन्फॉर्मेशन येते की त्याच्यामध्ये कुठलं सॉफ्टवेअर आहे, 64 लिनक्स ISO, त्याच्यानंतर टेक्निकल सपोर्ट काय आहे, त्याच्यानंतर त्याचे कॉपीराइट्स काय आहेत ह्या प्रॉडक्टचे, तुमचं 3 गिगाबिट इंटरफेस आहे, 2 सिरियल इंटरफेस आहे. ठीक आहे. आता इथे बघा काय आलं की तुम्हाला हा जो राउटर आहे तो वुड यू लाईक टू एंटर द इनिशियल कन्फिगरेशन डायलॉग. तर तुम्हाला करायचंय नो, कारण की तुम्हाला इनिशियल कन्फिगरेशन नाही करायचंय. एन किंवा नो केलं तरी चालेल. आता एन केलं तर तुमचं झालं. वाय यस करायचं असेल तर वाय करा, NO केलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये. तर राउटरमध्ये आलात तर आपल्याला पहिल्यांदा आता काय आहे आपलं एकदा वाचूया इन्स्ट्रक्शन्स. आपल्या इन्स्ट्रक्शन्स काय आहे तर एंटरमध्ये जायचं, राउटरवरून इनेबल करायचंय. ओके, नो करायचं इथे. तुम्ही एन केला तरी चालतो, नो केला तरी चालतो, पण तुम्ही नो करा सुरुवातीला. आता तुमचं राउटरमध्ये आलं, इनेबल तुम्हाला करायचं आहे. त्याच्यानंतर कॉन्फिगर टर्मिनल आणि तुम्हाला होस्ट नेम टाकायचं आहे एज राउटर बॅकअप. ठीक आहे. आता तुम्ही तुमच्या टर्मिनलवरती आलात. मी थोडेसे मोठं केलेलं आहे तुम्हाला कळण्यासाठी फॉन्ट साईज. तर इथे तुम्ही करायचं आहे इनेबल. ठीक आहे. इनेबल नंतर बघा हॅश साइन आलेला आहे. त्याच्यानंतर कॉन्फिगर टर्मिनल. कॉन्फिगर टर्मिनल नंतर ही लाईन यायला पाहिजे, एंटर कॉन्फिगरेशन कमांड 1 पर लाईन. ओके, एंड विथ control/Z. ओके. आता ह्याच्यामध्ये आपल्याला होस्ट नेम बदलायचं आहे ह्या राउटरचं. आता आपल्याला होस्ट नेमची कमांड माहिती आहे, होस्ट नेम, आणि त्याच्यानंतर जे नाव आपल्याला द्यायचं आहे. तर कधी लक्षात घ्या की सिस्कोच्या ज्या लॅब आहेत त्याची जी लॅब म्हणजे राउटरची नावं आहेत ती त्यांनी त्या लॅबसाठी पर्टिक्युलर त्या लॅबसाठी एक डिफाईन केलेली आहे. तर जर का तुम्ही टाईप करताना चुकीचं नाव दिलं तर तुमचे मार्क कट होतात. म्हणजे आता समजा आपल्याला काय नाव द्यायचं होतं, त्यांनी नाव द्यायला सांगितलंय एज राउटर बॅकअप. ठीक आहे. तर आता समजा मी हा हॅश विसरले किंवा माझं स्पेलिंग चुकलं, बॅकअपचं मी यू विसरले, तर माझे इथे मार्क कट होतात लॅबमध्ये. मग अशा वेळेला काय करायचं, हे जे नाव आहे ते कॉपी करून घ्यायचं आणि तुमचं जे टर्मिनल आहे त्या टर्मिनलवरती जी कमांड जी दिली तुम्ही होस्ट नेमची तिथे पेस्ट करायचं. तर हे जे आहे हे तुमच्या टर्मिनलला असल्यामुळे राईट क्लिक करायचं आणि बघा पेस्ट करायचं. ठीक आहे. एक मिनिट परत एकदा करूया. राईट क्लिक करून इथे पण कॉपी करा, कारण की ह्या लॅबमध्ये कधी कधी कॉपी पेस्ट Ctrl+C Ctrl+V हे डिसेबल असतं. आणि आता मी कमांड प्रॉम्प्ट टर्मिनलला गेले, राईट क्लिक करा आणि पेस्ट करा. आलं. हा डॉट जो आहे तो काढून टाका, एंटर. आता बघा तुमचं झालं एज राउटर बॅकअप. तुमचं नाव राउटरचं बदललेलं आहे. त्यांनी त्याच्यानंतर एंड करायला सांगितलं. तुम्ही एंड केलात तर तुम्ही परत तुमच्या मेन ह्याला येणार आहे. तर तुमचं आलं, तुमचं राउटरचं नाव बदललेलं आहे. कॉन्फिगरेशन मोडमधून तुम्ही बाहेर निघालात. ठीक आहे. आता तुम्हाला बघायचंय की तुमचं राउटरचं नाव कसं बदललं. तर आता मी परत लॅपटॉपवर गेले, कॉन्फिगरेशनला आले. तर आता कॉन्फिगरेशनमध्ये त्याच्यानंतर आपण फिजिकलला आलो. ओके. तर हा तुमचा राउटर आहे. राउटरला तुम्ही गेलात, राउटरला तुम्ही क्लिक केलं
त्याच्यानंतर CLI ला तुम्ही गेलात. CLI म्हणजे इथून पण तुम्ही कमांड देऊ शकता, पण ह्या लॅबमध्ये आपलं नव्हतं. तर ज्या कमांड तुम्ही तिकडे टाईप केलं ना त्या सगळ्या इथे आल्या. बघा आपण पहिल्यांदा काय केलं, नो केलं. त्याच्यानंतर CLI ला मला काय दिसतं, राउटरच्या. परत एकदा मी सांगते, आपण ह्या राउटरची सेटिंग बदलत होतो, एज राउटरची. तर मी ह्याला गेले, ह्याला क्लिक केलं राउटरला. त्याच्यानंतर फिजिकल मध्ये आहे, कन्फ्युगर आहे. तर आता इथे बघा डिस्प्ले नेम आहे बॅकअप राउटर आणि होस्ट नेम आहे एज राउटर बॅकअप. हे कधी लक्षात घ्या की तुम्ही होस्ट नेम बदललं, डिस्प्ले नेम बदललेलं नाहीये. ओके. त्याच्यानंतर तुम्ही CLI ला गेला. तर CLI म्हणजे काय, तुम्ही CLI कमांड प्रॉम्प्ट आहे, ISO कमांड लाईन इंटरफेस आहे. तर तुम्ही जे तुम्ही कन्सोलला केलंय ते तुम्हाला इथे दिसतं आणि इथूनही मी कमांड देऊ शकते. आता इथे मी अजून एंड केलं तर एंड झालेलं आहे. ठीक आहे. तर तुम्ही इथे काही कमांड दिलात इथे पण तुमच्या रन होऊ शकतात. ठीक आहे. तर आता आपण ह्या लॅबमधली एक सेटिंग होती की तुम्हाला डिस्प्ले नेम बघायचं होतं आणि तुम्हाला होस्ट नेम बघायचं होतं. आणि आता इथे जर का तुम्ही चेक केलं तर माझी पूर्ण लॅब 100% कंप्लीट झालेली आहे. रिझल्ट्सला जायचं. कॉंग्रॅच्युलेशन ऑन कम्प्लिटिंग दिस ॲक्टिव्हिटी हा मेसेज तुम्हाला डिस्प्ले झाला पाहिजे. तुमच्या सगळ्याला टिक असलं पाहिजे आणि इथे तुम्हाला फिजिकलला 5, ऑदरला मला 1, म्हणजे मला 100% मार्क ह्या टेस्टमध्ये भेटलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये कनेक्टिव्हिटी टेस्ट नव्हती त्याच्यामुळे काही चाललं नाही आहे. पण पुढच्या लॅबमध्ये तुम्हाला कनेक्टिव्हिटी टेस्ट म्हणजे कनेक्ट केल्यानंतर तुम्हाला पॅकेट ट्रान्सफर करून बघावं लागेल की जात आहे की नाही. तर आता तुम्हाला लॅब करायला काहीही प्रॉब्लेम यायला नाही पाहिजे. आपल्याला किती वेळ लागलेला आहे, 18 मिनिटं 44 सेकंद. आता तुम्ही स्वतः ही लॅब करून बघा आणि तुम्हाला जेही काही डाऊट्स येणार आहेत किंवा जिथे तुम्हाला असं वाटेल की मला येत नाहीये तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. मी माझ्या परीने प्रत्येक डाऊट सॉल्व करण्याचा नक्की प्रयत्न करेन. For more information of this topic, don't forget to subscribe my channel Pinnacle.